अजिबात कांदा लसूण न वापरता 15 ते 20 दिवस टिकणारं हे वाटणची रेसिपी आज आपण बघूया. बनवायला खूप सोपं आहे. तर करायचं काय, पॅन मध्ये आपल्याला टाकायचंय तेल. त्यामध्ये धने, जिरे, चक्री फूल, त्याच्यानंतर 2 तेजपत्ते, 4 इलायची, 2 इंच दालचिनी, त्याच्यानंतर 10 ते 12 मिऱ्या, सोबतच 8 ते 9 लवंगा, सोबतच विझवलेले इथं आपल्याला खसखस, तीळ आणि काजू घालायचे आहे. या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकतात. व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला टमाटे टाकायचे, 1 इंच आलं आणि चवीनुसार मीठ घालून याला 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं, म्हणजेच टमाटे आपले सॉफ्ट होतील. त्यानंतर याला थंड करून आपण ग्राइंडिंग जारमध्ये काढून घेऊया. यामध्ये आवडी-निवडीनुसार मसाले घालूयात. तर इथे मी 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 मोठा चमचा धने पूड, 2 चमचे मी इथं किचन किंग मसाला घातलेला आहे. व्यवस्थित याला मिक्सरमधून फिरून घेतले आणि याला आपण आता परतून घेऊयात. 5 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर स्टोअर करून ठेवूयात. आणि तयार झालाय आपला अजिबात कांदा लसूण न वापरता मस्तपैकी वाटण.